सो नमस्कार मंडळी, आज दिवस दुसरा गोवामधला. काल आम्ही दूधसागर ट्रेक केला. सकाळी उठलो, थोडीशी सर्दी झाली आहे कारण पाण्यामध्ये मस्ती केली होती. तर आज आम्ही आलेलो आहोत ब्रेकफास्ट करायला. हर्ब्स अँड स्पीस नावाचं एक छोटासा ठेला आहे. ठेला म्हणजे ते एक छोटंसं दुकान आहे ज्या ठिकाणी छान असं रॉस ऑमलेट जे गोवाची स्पेशालिटी आहे ते मिळतं. ते आम्ही आता ट्राय करणार आहोत. इन बिटवीन आमच्यामध्ये पूनम जी आहे ती व्हेजिटेरियन आहे, ती मॅगी खाणार आहे आणि तिने सँडविच पण खाल्लं आहे. सो लेट्स सी कसं आहे त्यांचं रॉस ऑमलेट. सो ब्रेकफास्ट आम्ही केला कोलवा बीचच्या इथे, आता तुम्ही पाहिला असेल. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत काकोलम बीचला. तर काकोलम बीचला थोडं पाठीमागे आम्ही पार्किंग केली आहे आणि इकडचा रस्ता दाखवतो तुम्हाला. छान असा रस्ता आहे, मस्त हिरवळ आहे सध्या तरी, कारण पावसाळा नुकताच संपलेला आहे त्यामुळे मस्त हिरवळ इथे दिसून येत आहे. तर काकोलम बीचला जाण्याचा रस्ता पाहून घ्या तुम्ही. आमची गँग ऑलरेडी पुढे गेलेली आहे, ते माझी वाट बघत आहेत, तर त्यांना पण आपण भेटू पुढे. बघा किती छान व्ह्यू आहे इथे. त्या ठिकाणी समुद्र आहे, मस्त नारळाचे झाडं आहेत आणि थोडाफार तुम्हाला आवाज येत असेल. इथे एक वॉटरफॉल पण आहे, थोडा जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. सो इथे कविता आणि पूनम वाट बघत थांबले होते माझे. चलो चलो बॅग लेना है. इसको कट कर दूंगा मैं. हम आगे जाओ. राइट नहीं ऐसे ले रहा हूँ. मेरे बॉटल का क्या करूँ? छान अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत, त्यामुळे ट्रेक केल्यासारखं असं वाटत नाही आहे. थोडंसं ह्युमिड आहे वातावरण, त्यामुळे घाम येताना दिसत आहे तुम्हाला, पण इट्स गुड. थंड वातावरण आहे. खूपच सुंदर आहे, खूपच छान आहे. निसर्गरम्य. इथे एक छोटासा वॉटरफॉल आहे. वो पकड़ा तो मैं पूनम के हाथ में वो फ्रीजर का बोतल. वी कैन गो देयर एंड एंजॉय इन द वाटर ऑल्सो. अभी गई ना, मुंह धोकर आई अभी. ओके, वो एक डेमो. डेमो ले लिया. उसको मैं बोला इट्स टू हॉट, आई नीड टू कूल डाउन. मतलब डिस्पाइट समथिंग. सो हा वॉटरफॉल आहे इथे, समुद्राच्या एकदम जवळ आहे. इथे समुद्र आहे आणि हा इथे वॉटरफॉल आहे छानसा असा. आणि पावसाळा नुकताच संपला आहे तरीसुद्धा पाणी आहे वॉटरफॉलमध्ये. तर तुम्हाला आता ह्या महिन्यात जर यायचं असेल तर तुम्हाला हा वॉटरफॉल पण मिळेल. सो इफ यू वॉन्ट टू प्लॅन यू कॅन प्लॅन इट दिस मंथ इटसेल्फ, कारण मे बी काही महिन्यात म्हणजे काही दिवसात हा वॉटरफॉलचं पाणी येणं बंद होईल. सो लेट्स कंटिन्यू टू काकोलम बीच अहेड.
ऑलरेडी फोटोशूट चालू झालेला आहे. से दिस से दिस हाऊ कूल इज द प्लेस इज. आहे अजून थोडं खाली उतरायचं आहे आणि तिथे बीच आहे, इथून रस्ता आहे. सो वी आर कंटिन्यूइंग डिसेंडिंग डाऊन. दॅट्स द बीच अँड कोकोनट ट्रीज. नारळाची झाडं आणि बीच, समुद्रकिनारा. सॉरी, जर मराठीत बोलतो तर मराठीमध्ये बोलावं लागेल ना. बीच काय म्हणतो, समुद्रकिनारा म्हणायचं. कूल. Wow, beautiful. You are clicking that photo. I clicked already. You in it also. हा, Yeah, really? दिस इज विकी, कविता, पूनम. ऑलरेडी फोटोशूट चालू झालेला आहे पूनमचा. लवलीन इज देअर. चलो. एक रास्ता, आहा, आहा, एक राही. दो राही, दो राही, दो राही, दो राही. ओके, वी आर 5 नाउ. तो 3 सिपाही. अरे कॉपीराइट आएगा अगर ये गाना डाला तो. शॉर्टकट लेने का है क्या? नो, वी डोंट वांट टू टेक शॉर्टकट. Not today. नो नो, नॉट टुडे. अच्छा, कल का ये सीन था. कल वो अपना गाइड जो था, ही वॉज टेलिंग कि मुझे लगा ही नहीं था कि आपकी लड़की लोग इतना ट्रैक कर पाएंगे. ये आया उसका कमेंट. हाँ, उसका कमेंट आया क्योंकि हमने बोथ वे ट्रैक किया ना. आने के बाद बोला, जब पे किया ना उसके पहले वो बोल रहा था कि सर हैट्स ऑफ टू देम कि उन्होंने कर लिया. मतलब उस बंदे से कॉम्प्लीमेंट मिला तो बड़ी बात है यार. हाँ. Honestly. So right now, we are almost near काकोलिम बीच. इंग्लिश भी चलता है बीच बीच में. तर आम्ही काकोलिम बीच, नो नॉट काकोलिम बीच, काकोलिमच्या समुद्र किनारी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि त्या समुद्र किनाऱ्याचे शॉट्स आता तुम्हाला दाखवतो.
काकुलिम बीचवर आहोत आणि पाण्याचा तर आवाज तुम्हाला येतच असेल की इथे खूप चांगलं वातावरण आहे. सिनेमॅटिक शॉट्स घेऊ शकतो आपण. इथे खूप चांगली सिनरी आहे. पाणी एकदम क्लीन आहे. नॉट क्राऊडेड दॅट मच. साऊथ गोवामध्ये असल्यामुळे इकडचे बीचेस जे असतात ते लेस क्राऊडेड असतात. त्यामुळे आपण इथे येऊन फॅमिली टाईम एन्जॉय करू शकतो. फ्रेंड्सबरोबर येऊ शकतो. तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये पण जास्त कोणी नाही. भले इट्स 12 o'clock नाव, 12 वाजलेले आहेत, पण कोणाच्याही चेहऱ्यावर 12 वाजलेले नाहीत कारण सगळेजण एन्जॉय करतात. त्यातल्या त्यात मगाशी मी तुम्हाला दाखवलं की वरती आपण येत असताना त्या रूटवरून येत असताना एक तिकडे वॉटरफॉल होता आणि आणखीन एक वॉटरफॉल तिकडे पण आहे, त्या ठिकाणी पण आहे. आणि त्या ठिकाणी आमचे जे ग्रुप मेंबर्स आहेत ते ऑलरेडी गेलेले आहेत. आता तिकडे जाऊन आम्ही थोडंसं शूट करूया. आपण तिथून वरून खाली येतो. मग मी तिथे बसलो होतो. इथे येऊन तुम्ही पाण्यामध्ये एन्जॉय केल्याच्या नंतर हे जे सॉल्ट वॉटर आहे त्या पाण्यामध्ये एन्जॉय केल्याच्या नंतर जर तुम्हाला असं वाटलं की शॉवर घ्यायचा आहे, इथे शॉवरची तशी फॅसिलिटी नाही आहे, पण नॉर्मल पाण्यामध्ये जर तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर त्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे जो मी तुम्हाला मगाशी दाखवला की तिकडे वॉटरफॉल आहे. त्या वॉटरफॉलमध्ये आपण जाऊ शकतो. तिथे जाण्यासाठी ह्या रूटने जाऊ शकतो आपण. समुद्राला जर भरती नसेल तर तुम्ही असं पण येऊ शकता, त्या ठिकाणावरून पण येऊ शकता. पण आता सध्या पाणी आहे समुद्रामध्ये त्यामुळे मी इथून जात आहे. सो इथे आमचा हा जो ग्रुप आहे ते पाण्यामध्ये एन्जॉय करत आहेत. इट्स अ वॉटरफॉल. जसं तुम्हाला माहिती आहे कोला बीचला एक ब्लू लगून आहे ज्याच्यामध्ये एक रिव्हरचं पाणी येतं. ह्या इथे पण एक ऑलमोस्ट तसंच आहे, पण एक छोटं आहे कम्पॅरेटिव्हली. त्या ब्लू लगूनपेक्षा इथे थोडंसं एन्जॉयबल आहे कारण ह्या ठिकाणी एक वॉटरफॉल आहे. हा इथे बीच आहे. ह्या बीचच्याच जवळ आणखीन एक वॉटरफॉल आहे. तो वॉटरफॉल आता आपण पाहूया. तो काकुलम बीचचा आता आमचा टूर जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. थोडा वेळ आम्ही मस्ती केली, एन्जॉय केला. आम्ही म्हणजे मी पाण्यात तर नाही उतरलो होतो,
बाकीचा जो आमचा ग्रुप होता पाण्यामध्ये जाऊन ते मस्ती करत होते. त्याच्यानंतर वॉटरफॉलमध्ये पण गेले, वॉटरफॉलमध्ये पण मस्ती केली, तुम्ही व्हिडिओत पाहिला असेल. तर आता आम्ही चाललो पुन्हा पार्किंग आणि त्याच्यानंतर पुढे कुठे जात आहोत ते अपडेट करूच आता. आता तुम्ही जर पाहिलं असेल की खाली समुद्र आहे, तिकडे जर यायचं असेल तर थोडासा ट्रेक करून यावं लागतं. तर तुम्ही जर चालण्याच्या मनस्थितीत नसाल, गोवा एन्जॉय करायचा आहे, पाण्यामध्येच मस्ती करायची आहे, नाईट लाईफ एन्जॉय करायची आहे, पार्टी, त्याच्यानंतर पब वगैरे, तर हा बीच तुमच्यासाठी नाही आहे. पण तुम्हाला शांतता हवी असेल, मस्त समुद्रकिनारा हवा असेल आणि थोडंसं ट्रेक करण्याची तुमची इच्छा असेल की थोडंसं उतरणं थोडं चढणं, तर मग तुमच्यासाठी हा बीच जो आहे एकदम परफेक्ट आहे. तर तुम्ही इथे येऊ शकता ट्रेक करत. छोटासा ट्रेक आहे, एक हार्डली 5 मिनटाचा ट्रेक आहे. खाली उतरायचं आहे, पुन्हा वर चढायचं आणि हा तुम्हाला बीच तुमच्या समोर येतो. एन्जॉय करा मस्तपैकी, थोडासा ट्रेक पण होऊन जातो. चला भेटूया पुढे आता पुढच्या ठिकाणी.